नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। आपण कालही काही जिल्ह्यातील माहिती घेतलेली आहे, पीक विम्याच्या संदर्भात काही माहिती घेतली होती आणि 5 जिल्ह्यातील आपण काल माहिती घेतल्याप्रमाणे आज एकदा परत 5 जिल्ह्यातील आपण माहिती घेणार आहोत। 5 जिल्ह्यातील जे काही पीक विमा असेल तो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे, त्यासाठी जे काही मंडळ असतील ते किती पात्र करण्यात आलेले, त्या मंडळातील किंवा त्या जिल्ह्यातील जे काही तालुके असतील ते किती पात्र करण्यात आलेले याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरती सगळी माहिती मिळणार आहे। आपला पीक विमा मंजूर आहे का आणि किती रक्कम मिळणार आहे याची देखील माहिती आपल्याला मोबाईलवरती मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, नुकसान भरपाईची रक्कम पेरणीच्या अगोदर हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा 2025च्या पीक विम्याची अर्थातच खरीपच्या पीक विम्याची आणि याच्या संदर्भात काही सुद्धा पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि पैशाच्या आणेवारीनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। पहिला जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा आहे आणि सांगली जिल्ह्यातील 136 मंडळासाठी आणि 12 तालुक्यासाठी पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। पहिला तालुका म्हणजे सांगली आहे, शिराळा आहे, वाळवा आहे, तासगाव आहे, कावठा महाकाल आहे, जत आहे, खानापूर आहे, आटपाटे आहे, मिरज, सांगली, उल्सा, केडगाव, पंढरपूर आणि सोलापूर अशा जिल्ह्यातील आणि अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे आणि 136 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत। सोलापूर जिल्ह्यातील 92 मंडळ आहेत आणि 12 तालुके आहेत। यापैकी बार्शीमध्ये 10 मंडळ आहेत, त्याचबरोबर माळशिरसमध्ये 10 मंडळ आहेत, अक्कलकोटमध्ये 9 मंडळ आहेत, पंढरपूरमध्ये 9 मंडळ आहेत, माठामध्ये 9 मंडळ आहेत, सांगोलीमध्ये 9 मंडळ आहेत, मोहोळामध्ये 8 मंडळ आहेत, करमाळामध्ये 8 मंडळ आहेत, दक्षिण सोलापूर 7 मंडळ, मंगळवेढा 7 मंडळ आणि उत्तर सोलापूर 5 मंडळ अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील आणि जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। आता दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात 77 मंडळ आहेत आणि 11 तालुके आहेत। यापैकी साताऱ्यामध्ये 10 मंडळ, करडामध्ये 14 मंडळ, पाटणामध्ये 10 मंडळ आहेत, पलटणमध्ये 8 मंडळ आहेत, खारेगावमध्ये 8 मंडळ आहेत, माणीमध्ये 6 मंडळ आहेत, कारेगावमध्ये 7 मंडळ, वाईमध्ये 5 मंडळ आहेत, जावळीमध्ये 4 मंडळ आहेत, खंडाळामध्ये 3 मंडळ आहेत आणि महाबळेश्वरमध्ये 2 मंडळ आहेत। अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील आणि या मंडळाचा जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही 68 मंडळ आहेत आणि 12 तालुके आहेत, या 12 तालुक्याला सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 84 मंडळ आहेत आणि 9 तालुके आहेत। या देखील जिल्ह्यातील जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर या तालुक्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे, जिल्हासुद्धा आहे आणि तालुकासुद्धा पात्र आहे। पैठणमध्ये, गंगापूरमध्ये, विजापूरमध्ये, कन्नडमध्ये, सिल्लोडमध्ये, सोयागाव, खुलताबाद अशा पद्धतीने या 9ही तालुक्यातील आणि 84 मंडळाचा जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो देखील मोकळा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत। जालना जिल्ह्यात 49 मंडळासाठी आणि 8 तालुक्यासाठी पीक विम्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। पहिला तालुकामध्ये जालना आहे, त्याचबरोबर अंबड आहे, भोकरदर, बदनापूर, घनसावंगी, परतूर आणि मंठा अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। आणि आता महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्याची सुद्धा माहिती घेत आहोत। बीड जिल्ह्यात जवळपास 87 मंडळ आहेत आणि 11 तालुके आहेत। या जिल्ह्याची आपण माहिती घेत आहोत। यामध्ये बीड आहे, गेवराई, माजलगाव, धारूर, वडणी, वरळी, पोर्दा, आष्टी, शिरूर, कासरा, अंबेजोगाई आणि केज अशा पद्धतीने या देखील जिल्ह्याचा जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। 87 मंडळ आणि 11 तालुक्याची आपण ही माहिती घेतलेली आहे। अशा पद्धतीने इतर जिल्ह्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि परत उद्या 5 जिल्ह्यातील आणि जे काही मंडळ असेल त्याची माहिती घेणार आहोत। परंतु जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती आपल्याला सोप्या पद्धतीने पाहता येणार आहे।
आपला पीक विमा मंजूर आहे का, रक्कम किती येणार आहे, खरीप पीक विमा किती मिळणार आहे आणि जी काही टक्केवारीनुसार पीक विम्याची रक्कम असेल ती किती मिळणार आहे ही आपल्याला सोप्या पद्धतीने माहिती मिळवता येणार आहे. जे काही व्हॉट्सअप नंबर असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या नंबरमधून आपल्याला तो नंबर व्हॉट्सअपवर सेव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपलं जी काही पीक विम्याचं वर्ष असेल ते निवडायचं आहे, पिकाचा प्रकार निवडायचा आहे आणि त्यानंतर आपला पीक विमा किती मिळणार आहे, किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे याचीसुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे. ते देखील नंबर तुम्हाला मी या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये टाकणार आहे. ते तुम्ही सेव्ह करा आणि त्यानंतर माहिती बघा. त्याचबरोबर आपल्याला जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती आपल्याला मिळणार आहे. ज्या ज्या भागातील पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आलेले अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे 17,500 प्रमाणे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त जर आपलं बागायती पीक असेल किंवा अधिकचं नुकसान त्या ठिकाणी आपलं झालेलं असेल 80-85%, तर अशा शेतकऱ्यांना जवळपास 40,000 ते 45,000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे आणि 17,500 सुद्धा रक्कम कमीत कमी दिली जाणार आहे. अशा पद्धतीची एक घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आणि त्याच पद्धतीने आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. परंतु जे काही अहवाल असतील ते सादर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. 15 जानेवारीपर्यंत हे अहवाल 15 जानेवारीच्या नंतर हे अहवाल सादर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि पीक विमा कंपनीला जे काही प्रस्ताव असतील ते अहवाल सादर झाल्यानंतर 3 ते 4 आठवड्यात ही पीक विम्याची रक्कम दिली जाते. परंतु आता पीक विमा कंपनीचे जे काही निकष असतील त्याची जे काही पाहण्याची प्रक्रिया असेल ती कशी होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही कधीपर्यंत दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु जे काही आता प्रस्ताव दाखल झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने पैशाची आणेवारी जाहीर करण्याचं काम हे सुरू झालेले आहे, लवकरच असं वाटते की आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि जी काही रक्कम असेल ती दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जी काही रक्कम असेल त्याचं वाटप सुरू केलं जाईल. अशा सुद्धा काही माहित्या समोर येत आहेत आणि त्याच पद्धतीने पीक विम्याची रक्कम असेल ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशा पद्धतीने एक आव्हान किंवा विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा करतो. आणि इतर जिल्ह्याची आपल्याला जर माहिती घ्यायची असेल, आपल्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत वाटप केली जाणार आहे, आपल्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम ही पात्र केलेली आहे का किंवा आपला जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे का हे देखील आपले कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओच्या संदर्भात जर आपल्याला काही कमेंट करायची असेल तर ते देखील करा. आणि आपल्या जिल्ह्याची माहिती, आपल्या मंडळाची जर माहिती घ्यायची असेल तर परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.